शिवलीलामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण, स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र, तो अत्यजाहुनी अपवित्र, तो लेविला वस्त्रे अलंकार, जेवी प्रेत शृंगारिले, तेने भक्षिले जे अन्य, जैसे पशु भक्षिती यथोष्ट तृण, जैसे मयुरा अंगी नयन, तैशेची नेत्र तयाचे, वामनिक छिद्रवत कर्ण, द्रुमशाखावत हस्तचरण, त्यांची जननी व्यर्थ जाण, विवनी वांज जाहली, जो शिवभजनाविन, तो जावो समुद्रात बुडून, अथवा भस्म करो वडवाग्न, का सर्पडंखो तयासी, तरी श्रवणी धरावी आवडी, जैसी पिपलिका गुळासी न सोडी, अर्ध तुटे परी न काढी, मुख तेथुनी सर्वदा, की चुकला बहुत दिवस सुत, तेवढाच पोटी प्रीतिवंत, त्याची शुभ्रवार्ता ऐकता अकस्मात, धावती माता पिता जेवी, अमृताहुनी वाढ, गोष्टी लागती करणास गोड, तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड, सर्व टाकुनी जाईजे, गावास गेला प्राणनाथ, प्रिय पतिव्रता वाट पाहत, तो पत्र आले अकस्मात, धावे श्रवण करावया, निर्धरासी सापडे धन, की जन्मादासी आले नयन, की तृषेने जाता प्राण, जीवन शीतळ मिळाले, ऐसे ऐकाव्या कथा पुराण, धावावे सर्व काम टाकून, चिंता निद्रा दूर करून, श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खाणी, नमावतो सद्गुरु म्हणोनी, की हा शंकरची मांडणी, धरिजे पूजनी आदर, सुरभीच्या स्तनातुनी अवधारा, सुट्टी जैसा सुदारस धारा, तैसा वक्ता वदता शिवचरित्रा, कर्णद्वारे प्राशिजे, वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत, न पुसावे भलते पाखंड मत, नसते कुतर्क घेऊनी चित्त, न शिनवावे सर्वथा, न कळे तरी पुसावे आदरे, सांगेल ते श्रवण करावे सादरे, उगाच छळता पामरे, तरी ते पिशाच जन्म पावती, वक्त्यासी छळता अवधारा, तरी दोष घडे त्या नरा, पुराण का वेगळे नमस्कारा, न करावे सभेत कोणासी, मध्येच टाकून कथा श्रवण, उगाच गर्वे जाय उठून, तरी तो अल्पयशी जाण, संसारी आपदा बहुभोगी, कुटील खळ पापी धूर्त, तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ, दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत, परी न ज्वरा ते विषवंत ते, तैसे श्रवणी बैसोन, कुतर्क घेऊनी करी कथा खंडन, त्यांचे व्यर्थ गेले श्रवण, नरकासी कारण पुढे केले, कथेत न बोलावे इतर, मन करावे एकाग्र, कथेची फलश्रुती साचार, तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणासहित, वक्ता पूजावा प्रीती अत्यंत, धन देता कोश बहुत, भरे आपुला निर्धारे, रत्ने देता बहुत, नेत्र होती प्रकाशवंत, अलंकार प्रतिष्ठा अत्यंत, श्रोत्याची वाढत असे, एव पूजिता षडोपचार, तेने तुष्टमान होई उमावर, जे जे पदार्थ अर्पावे साचार, त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती, त्यासी कदा नाही दरिद्र, शेवटी स्वपदाने इल भालचंद्र, कथेस येता पाऊले टाकी निर्धार, पापसंहार पदोपदी, मस्तकी उष्णीश घालून ऐकती, तरी जन्मांतरी बाळपक्षी होती, म्हणाल उष्णीश काढता न ये बसवे प्रती, तरी मुख्य पल्लव सोडावा, जे विडा घेऊन ऐकती, तरी यमकिंकर त्यासी जाचती, नाना यातना भोगविती, मूळ व्यासवचन प्रमाण हे, एक बसती उगाच श्रवणी, निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी, अंतर सन्नद्ध नेत्री यावे पाणी, मग निद्रा कैची स्पर्शेल, वरी जीवन कार्य व्यर्थ लावून, जैसे एकांती द्रव्य अर्पुले पूर्ण, तेथे घडता जागरण, निद्रा नये प्राणिया, निद्रा लागली दारुण, तरी उभे ठाकावे कर जोडून, निद्रा नये तो उपाय करून, मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता, तेथे न बसावे धरून अहंता, हे न मानती ते काग तत्वता, जगपुरुष भक्षिती, जे बसती विरासन घालुनी, ते होती वृक्ष अर्जुन, पायी पसरता त्यास सूर्यनंदन, शुष्क काष्टे झोडी बळे, जे सांगताही न ऐकती, बळेच जेठा घालून बैसती, त्यासी यमदूत बांधून नेती, नेऊन टाकती नरककुंडी, जो श्रवणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊने, बैसे नमस्कार केलिया वाचून, वंश वृक्ष होय तो, कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वटवटी, हर्षे टाळिया न वाजती हट्टी, तो कष्टी संसारी, जे शिवकीर्तन हेळसती, ते शतजन्मी सायरमेय होती, दुरुत्तर बोलती निश्चिती, जन्मी येता सरडाच्या, जे श्रवणी न होती सादर, ते अन्यजन्मी सुकर होती, जे उच्छदिती शिवचरित्र, ते वृकयोनी पावती. वक्त्यासी देता आसन, शिवसनिध बैसे जाऊन, वस्त्रे देता अन्न, प्राप्त होई तया ते, करिता कथा पुराण श्रवण, भक्ती वैराग्ये अंगी पूर्ण, यदर्थी कथा सुगम जाण, जेने अनुताप उपजे मनी, दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ, सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष जारकर्मी, धर्म नाहीच अणुमात्र, अनाचारी परम अपवित्र, जप तप विवर्जित अग्निहोत्र, वेदशास्त्र कैचे तेथे, वेद आणि शास्त्र, हे विप्राचे उभय नेत्र, एक नाही तरी साचार, एकाक्ष तयासी बोलीजे, वेदशास्त्र उभयहीन,
तो केवळ आधीच जाण. असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र, तस्कर चहाड आणि जार, मद्यापी बारघण दुराचार, माता पित्याचा द्रोह करणार, एक सर्व दोषयुक्त जे, त्या ग्रामीचा एक विप्र, नाम त्याचे विदुर, वेश्यासीरत अहोरात्र, काम कर्दमी लोळत, त्याची स्त्री बहुला नाम, तीही जारिणी अपवित्र परम, एके जारासी असता सकाम, भ्रतारे जपोनी धरी येली, जार पळाला सत्वर, तीस भ्रतारे दिदरा मार, यथष्टलता मुष्ट प्रहार, देता बोले काय ते. म्हणे तू झालीस जार, मीही तेची करीते निरंतर, मग बोले विप्रविदुर, तू आ द्रव्य अपार मिळविले, ते द्रव्य दे मज लागून, मी देईन वारंगणे सिनेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून, ऐकता मारी पुढती तो, मग तिचे अलंकार हिरोणी घेत, घराची सर्व संपत्ती नेत, ते वारंगणेसी देत, तेही समर्पी जाराते, ऐशी दोघेही पापे आचरत, तो विदुर विप्र पावला मृत्यू, यमदूती नेला मारित, बहुत जाती तयाते, कुंभी पाकादी परमदुःख, भोगुनिया तो शतमूर्ख, मग विद्याचळाच्या दरीत देख, भयानक पिशाच झाला, आळेपिळे अंगासी देत, हिंडे शुदा तृष्णा पीडित, रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला, वृक्षासी घेत टांगून, सवेची हाक देत फिरेवन, रक्तपिती भरून, सर्वांग त्याचे नासले, कंटकवन परम दुर्धर, न मिळे कदा फुलमूल आहार, आपुल्या पापाचे भोग समग्र, भोगी विदुर विप्रतो, इकडे बहुला धवरहित, एक होती तियेसी सुत, तो कोणापासून झाला त्वरित, ते स्मरण नाही तियेसी. तव आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेसी चालले सर्व, नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वजा पताका मिरविती, शिवनामे गर्जिती दास, वारंवार करती घोष, कैसा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन, त्यांच्या संगती बहुला निगत, सवे घेऊन धाकटा सूत, गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, झाले पुनीत सर्वजन, बहुलेने स्नान करून, घेतले महाबळेश्वराचे दर्शन, पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपण निघाले, जी वनिता जारीण, तीस यमदूत रेती धरुण, लोह परिक तप्त करुण, स्मरगृहा माझी घालती, ऐसे बहुला ऐकोनी, भयभीत झाली तेच क्षणी, अनुताप अंगी भरुणी, रडो लागली अट्टहासे, मग पुराणिकासी समस्त, आपुला सांगे वृत्तांत, झाले जे जे पापाचे पर्वत, ते निजमुखे उच्चारी, अंतकाळी यमकिंकर, तांडन करतील मज अपार, ते वेळी मज सोडवणार कोण, दुःख अपार सोसू किती, स्वामी माझे कापते शरीर, काय करू सांगा विचार, गळा पाश घालून यमकिंकर, करती मार तप्तशास्त्रे, नाना परी विटंबविती, असे पत्रवणी हिंडविती, उफरटे बांधुनी टांगती, नरककुंडी अधोमुख, ताम्रभुवी तापवून, त्यावरी लोळवती नेऊन, तीक्ष्ण शस्त्रे आणून, पोटा माझी खोविती, तीक्ष्ण धूम्र करुण, वरी टांगती नेऊन, भूमीत मज रोवून, तप्त शरे मार किती. तप्तशुळावरी घालती, पायी चंडशिळा बांधती, महानरकी बुडविती, सोडवी कोण तेथुनी, बहुलेसी गोड न लागे अन्न, दुःखे रडे रात्रंदिन, म्हणे मी कोणास जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा, कोण्या नरकी पडे न जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मज तारी येथून, आले शरण अनन्य मी, मग गुरु पंचाक्षर मंत्र, सांगे बहुले प्रतिसत्वर, शिवलीलामृत सुरसफार, श्रवण करावी शिवद्वारी, मग तेने सर्व ग्रंथ, गुरुमुखे ऐकले प्रेमयुक्त, श्रवण भक्ती अवघ्यात, श्रेष्ठ ऐसे जानिजे, सत्संगे होय निस्संग, निस्संगे निर्मोह सहज, मग निर्मोहत्वे निश्चय उद्वेग, कैसा मग तयासी, बहुला झाली परम पवित्र, शिवनाम जपे अहोरात्र, दोष न उरे तिळ मात्र, सुचिरभूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजची होय आरसा, की लोह लागता परिसा, चामीकर सहजची, की अग्नीत काष्ट पडले, मग ते सहजची अग्निमय झाले, गंगेसी वोहळ मिळाले, गंगाजळ सहजची, जप करता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी मननास, सतेजता सहजची, मननाहुनी निजध्यास, त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वथा, बहुला निर्दोष होऊन, श्रवणे झाली सर्व पावन, जिवेने करू लागली शिवकीर्तन, मग कैचे बंधन तियेसी, श्रवणे थोर थोर पावन होत, श्रवणे याच जन्मी मुक्त, न लगे तीर्थाटन श्रम बहुत, श्रवणे सार्थक सर्वही, ज्यासी न मिळे सत्समागम, श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन, न लगे अष्टायोगा साधन, करावे श्रवण अत्यादरे, योग याग व्रत साधन, न लगे काहीच करावे जाण, नवविधी भक्ती पूर्ण, श्रवणेची हाता येतसे, चारी वर्ण चारी आश्रम, श्रवणेची पावन परम, असो बहुला सत्समागम, सर्वाहुनी थोर वाटे, गुरुची सेवा अखंड करी, त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटावल्क व अजिन्नधारी, तीर्थी करी नित्य स्नान,
सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व आप्त सोडून या जाण गुरु सेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथीचा महिमा विशेषपूर्ण तृतीय अध्यायी वर्णिला स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून तिचे भस्म अंगी चर्चून झाली पावन शिरूपी शंकर विमान धाडिले कथे काळी बहुला शिवपदासी नेली एवढी पापीन उद्धारिली चतुर्दश लोक नवल करीती सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमन कन्या म्हणे इच्छित वर माग त्वरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत कोठे आहे न कळे निश्चित पावर करुणी आणि येथे मग तो त्रिजगन्नीची अंतरी पाहे विचारुणी तो विद्याचळी पिशाच होणी रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी पतीस आणि विंध्याद्रुणी श्रवण करावी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला धरुणी वृक्षासी बांधला तुंबरे बळे करुणिया मग वल्लिका काढून सप्तस्वर मिळवून आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन रस राज तुंबरे मात्र देता सतेज सावध झाला विदुरद्विज म्हणे मज सोडा आता मग सोडताची धावून धरली तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापी आते स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार केला आजी माझा उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले सप्तेच रूप विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला आणली शिवपाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत लवन जळी विरत तैसी मिळत शिवरूपी जळी विराली जळघरा नवीनाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप जाहली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊनिया शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपने उद्धारण गेली किती संख्या नाही भस्मातुनी निघाला भस्मासुर शिवद्रोही परमपामर त्याच्या कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे हे शिवपुराण कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्म स्वीकार घेऊन अंगी चर्ची उमारमन तव एक खडा लागला ते शिवेस दान भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथीच उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडूनी म्हणे वृषभध्वज सदाशिवा मज काही सांगावे सेवा शंभू म्हणे मज नित्य येधवा चिता भस्म आणून देजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्मभूमीसी नित्य येऊन वसुंधरा शोभी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले ज्यासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा एके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीस अंगीकारी आधरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडाची करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशानी पंचभूते तत्वासहित पिंड ब्राह्मंड जळुनी समस्त सर्व निरसुनी जे उरत स्वात्मसुख भस्मतेची तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षड्विकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधान षड्विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षडगुण वैश्वर्य संपन्न यश श्रीकीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य पूर्ण ऐसे कोठे असेना आणिक शिडचिन्नी मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुक्त साक्षृत्व सर्वज्ञ पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद मायाचक्र चाळका शुद्ध विविध भेदरहित जो भक्त रक्षणार्थ सद्गुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासुर नमुन धाडिला भस्म अनावया ऐसे नित्य आणि चिता भस्म असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देख मनुष्य उत्तम म्हणणे सहारुण्या टाकू हे सहारुण्या सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जन मंडळ शुक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि दुर्जटी हेही सहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मने बांधुनी गाठ कैलासा गेला तो कपटी म्हणे एकतासी दुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे 4 लक्ष मनुष्यनी पाहे नित्य 6 लक्ष घडमोड होय शोधली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हर पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमावल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते मज देई एक वर ज्यांच्या माथा ठेवी न कर तो भस्म भावा निर्धार कार्य फार साधे येणे
म्हणून लोटांगण घालित इतके माझे चालती विरत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्याचो रास निरोप दिला भुभुजे आधीच जाल कर्मरत त्यासी प्रभुत्व दिले स्त्री राज्यात की मद्यपियासी दावित सिद्धिवन साक्षेपे मरकटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही वरी भुज संसारले दारुण मग अन्योय व्रते जेवी या लागी हा तामसी असुर यास न द्याव्या कदापि वर षडस्य गजास्य वैरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमचे लेकरू भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अनत्र राहटी न करेची म्हणे बाळका तुझ दिलावर ऐसे एकताची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझी न समाये मृत्यू लोकासी आला सत्वर मग करीत चालला संहार संत भक्त गोविप्र शोधुनी भस्म करीत असे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषीचक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदाची 56 देश शोधित चमू सहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढविला. कुटुंबासहित ब्राह्मण गिरिविवरी बैसती लपून पृथ्वी उद्ध्वस्त संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसा क्षेन पक्षी अकस्मात पक्षी धरुणी संहारित तैसा अंतरिक्षे येऊनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी खळ तत्वता तो नावरी बहुत पंडिता तैसे त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवणाची असुर करतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म नेऊनी दे सत्वर महानम्रत होय तेथे सवेची ये मृत्यू लोका मनी धरला ऐसा आवाका त्रिदशा सहित शची नायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरोणी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्ध्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भव पावले मानस पुरुहुतास शरण आले मग मघावा सकळा सहित पद्मजा प्रति गाराणे सांगत म्हणे तो म्हणे क्षीराब्द माता त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केले आधी दमन म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अंतर्दृष्ट्या तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठराज गाराणे सांगती प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त मग समस्ता सहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करील अंत सदाशिवा तुझीही प्रांत बरा न दिसे आम्हा ते हैमवती करी जतन ऐकोनी हासला भाललोचन म्हणे भस्मसुरा मरण जवळी आले यावरी तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊनी ते धवा आपुले गाराणे आणले येथ मिळाले ते देखिले समस्त असुर मान तुकवित सरड्या ऐसी तयावरी म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मसुरासी ते धवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझ आम्ही दिदलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदरी दारामत देई ना तरी तव मस्तकी लवलाही हस्त आताची ठेवतो. भवानी उठून गेली सदनात असुर ग्रीवा तुकवित शिवांच्या माथा ठेवीन हस्त तुझ नेईन क्षणार्धे शिवमस्तकी ठेवावया कर वेगै धविन्नला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दशदिशा जो भक्तजन भवभंग माया लाघवी उमारंग पळता झाला सवेग घोरा धर्मण घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करील संहार रक्षा लावील अंगासी वेदशास्त्र न कळे पार मायाचक्र चाळक अगोचर त्यास परमा भस्मासुर धरीण म्हणे निर्जबळे जो ब्रह्मादिका देवाचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चन त्यासी भस्मासुर आपण धरीण म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरीण मी आता दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर उने पुरे शब्द बोलत शब्दाना तुटे गिरिजाकांत तर्क कुतर्क करता बहुत हाक फोडता ना तुटे वेदांचाही तर्क चाचरे भोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एक सरे मदनांतक नाटोपे असो प्रेमळ भाविक त्यांचा विकला कैलास नायक उमे सहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तपबळ विद्या धन या बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्ममरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपला सवी तेव्हा म्हणे कमलोद्भोजनका कमलनयना कमलनाभा असुरमर्दना कमलधारका शेषशयना कमलभरणा कमलाप्रिया
जगद्वंद्या जगद्वीपका जन जरा जन्ममोचका जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जलाधिशयना ऐसे ऐकता माधव मोहिनी रूप धरुणी अभिनव शिवमनरंजन केशव आडवा आला असुराते शिवन्या क्रोध होऊन देख दुरुणे पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलुणी गेला तेधवा विमानी पाहता समस्त देव म्हणती हे कैसे रूप अभिनव अष्टनायकांचे वैभव चरणागुष्टी तुळेची नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखुनी म्हणे ललने तुझ वरुणी कमला अपर्णा ओवाळीजे तुझे देखता वदन वाटे ओवाळी सांडावा प्राण तुआ नयन कटाक्ष बाणे करुण मनमृग माझा विंधिला तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवासत घ्यावया वसंत लोळे तुआ पसरुणी शृंगार जाळे आकळले चित्त मीना मज माळ घालुनी सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेशधारी मुरहर हास्यवदने बोलतसे म्हणे मी तुझ वरीन त्वरित पहिलं तो न्याक्रोध तरू दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्नाआधी पतीसहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेवीन हस्त तुआ तेथेची ठेवावा मी जे दावीन हाव भाव तूही तैसेची दावी सर्व तेथे अनुमात्र उणे पडता देव शोभेल मज तुझरी महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी लक्षणात असुर तेसी अवश्य म्हणत सांगसी तैसे वर्तेन मी ऐसा भुलुनी तयासी आणिला तो वट छायेसी मग नमुनी देवतांसी आरंभी नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले देव सर्व शळपद होऊनी सुवासा तिच्या वेदुनी गुप्त रूपे गुंजारव करीत वनी परी तेन कामिनी कोणाने नव्हे तिचे सुस्वर ऐकूनी गायन विधी कुरंग गेले भुलन कुंभिनी सोडून कराव्या श्रवण कृतयन येऊ पाहे मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसाच करीत आपुले मस्तकी ठेवित आत्मकर मोहिनी मग आसुरही आपुले शिरीहात ठेविता भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज जाहला वटरूप सोडून देख प्रगट झाला तेथे मदरांतक हरिहर भेटले झाले एक देववर्षिती सुमनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरले पाहुणी शिवाचे वीर्य द्रवले भूमीवर पडता अष्टभाव झाले अष्टभैरव अवतारते असित अंगार चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशा अवतार शिवाचे भस्मासुर बदिला हे मात प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित हस्त धरुणी रमा उमानाथ येथे झाले कैलासा अंबिका तत्काळ प्रगटून करी हरिहराला ते वंदन दोन्ही मूर्ती बैसोन करी पूजन हेमवती हरिहर नारायण नागभूषण शिवसीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पंचग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिता पिनाकपाणी पितांबरधर नीलकंठ नीरदवर्ण शरीर वृंदातकपती वृंदावनवासी मधुधर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमलीय गात्र लीला विचित्र दोघांची मुरहर माया मल्लर व्यालभूषण मोहरता श्रीधर अंधकमर्दन अगब कहर असुरमर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसार निरअहंकार नगतयनावर नंदकेश्वर ईशान ईश्वर इंदिरापती क्षीरवर्ण तनु शिराब्दी शयन एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघांसी पूजन आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान पुढे सुरस कथा अमृताहुनी वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वधुनी भेटो येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले तरी ह्या सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करती स्नान अर्थजीवनी बुडी देऊन अगमर्षणी निमग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखविला तेथीची प्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोद सज्जन अखंड द्वादशाध्याय गोढा श्रीरस्तु श्री साम सदा शिवार्पणमस्तु।